नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता. रावसाहेब दानवे यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड. राज्याचा विकास दर 8.5% वाढल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. हिंदू संस्कृतीनुसार कोणताही भेदभाव नसल्यामुळे महिलांना देवळात जायला बंदी करणं योग्य नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारची समिती भेट देणार. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज विजेतेपदासाठी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात झुंज. आणि सहकार क्षेत्रातील जाणकार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश टोपे यांचं दुःखद निधन. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. आपल्या सौदी अरेबिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातल्या आघाडीच्या उद्योगपतींशी संवाद साधला. वस्तू सेवा कराबाबतचं विधेयक लवकरच संमत होऊन हा कर प्रत्यक्षात अंमलात येईल असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. तेल उत्खनन तंत्रज्ञानात थेट परदेशी गुंतवणूक करण्यासाठी पंतप्रधानांनी सौदी उद्योगांना आमंत्रण दिलं, तसंच स्वच्छ ऊर्जेला चालना देण्यासाठीही गुंतवणूक करावी असं सांगितलं. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान ऐतिहासिक आणि दृढ संबंध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जीवनमान उंचावण्यावर आपलं सरकार भर देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत आणि सौदी अरेबियानं आपल्या गरजा जाणून घेऊन गुंतवणूक केल्यास त्याचा लाभ दोन्ही देशांना होईल असंही ते म्हणाले. या बैठकीआधी पंतप्रधानांनी रियाध इथल्या TCS कंपनीच्या केवळ महिलांसाठी असलेल्या माहिती तंत्रज्ञान केंद्राला भेट दिली. विकासामध्ये महिला शक्तीला खूप महत्त्वाचं स्थान असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना स्पष्ट केलं. ई-प्रशासन म्हणजे सुलभ, कार्यक्षम आणि परिणामकारक प्रशासन असं पंतप्रधान म्हणाले. या महिलांना भारतात येण्याचं आमंत्रणही त्यांनी दिलं. पंतप्रधान आज रियाध इथं सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज सौद यांची भेट घेणार असून या भेटीदरम्यान दहशतवाद, तेल, वायू, व्यापार आणि सुरक्षा संबंधी अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा तसंच करार होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी काल रियाध इथं भारतीय समुदायाच्या लोकांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी रियाधमधल्या प्रसिद्ध मसमक या किल्ल्याला भेट दिली. नाशिक इथं सुरू असलेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत आज रावसाहेब दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीचा स्वीकार करत दानवे यांनी सगळ्यांचे आभार मानले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जलयुक्त शिवारासह पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याकडे लक्ष दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं. मागेल त्याला शेततळं या योजनेअंतर्गत 78,000 शेततळ्यांना मंजुरी दिली आहे. तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न मुळापासून सोडवण्यासाठी कर्जमाफी न करता अनेक ठोस योजनांमधून कर्जमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला असल्याचंही ते म्हणाले. मेक इन इंडिया योजनेअंतर्गत शेतीपूरक उद्योगात 8 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानं 30 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राचा विकास दर 5.5% वरून 8.5% वाढल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. हिंदू संस्कृतीनुसार लिंग अथवा जातीवरून कोणताही भेदभाव नसून महिलांना कोणत्याही देवळात जायला बंदी घालणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते काल नाशिकमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते. काही धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश करायला बंदी असण्यावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं. राज्य सरकारनं या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात याआधीच निवेदन दिलं असून येणाऱ्या काळात महिलांना मंदिर प्रवेशापासून रोखण्यात येणार नाही असंही ते म्हणाले. भारत माता की जय म्हणायला इच्छुक नसणाऱ्यांना भारतात राहायचा अधिकार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. वेगळा विदर्भ तसंच वेगळा मराठवाडा विरुद्ध उर्वरित महाराष्ट्र असा वाद काही जण निर्माण करत आहेत असा टोला कुठलाही पक्ष वा नेत्याचा उल्लेख न करता फडणवीस यांनी मारला. नाशिकमधल्या धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याला होत असलेल्या विरोधाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातल्या त्या भागातले लोक तहानलेले आहेत, त्यांना पाणी देणं हे आपलं कर्तव्य आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. देशातल्या भूजल संधारणासाठी सरकार नवं विधेयक आणणार असल्याची माहिती केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनी काल नवी दिल्लीत दिली.
जमिनीखालील तसंच जमिनीवरील पाण्याचं जतन करण्यावर या विधेयकाचा भर राहणार असून त्यात वर्षा जलसंग्रहणासाठी आवश्यक तरतुदी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पाणी ही राज्याच्या अखत्यारीतली बाब असल्यामुळे या विधेयकावर राज्यांचा आक्षेप राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्लीत 8 एप्रिलपर्यंत भारत जल सप्ताहाच्या 4थ्या टप्प्याचं आयोजन करण्यात आलं असून यावर्षी इस्रायल भारताचा भागीदार राहणार आहे. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातल्या भूजलाच्या कमी होत चाललेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकार जिल्ह्यात सत्यशोधक समिती पाठवणार आहे. जिल्ह्यातल्या पाण्याच्या समस्येवर मार्ग शोधण्यासाठी केंद्रीय जल आयोगाचं पथक जिल्ह्याला भेट देणार असल्याची माहिती केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना दिली. जिल्ह्यात भूजलाच्या स्तरानं धोकादायक स्थिती गाठली आहे. यासाठी या भागात रेल्वेद्वारे पाणी पुरवठा करण्याची तयारी रेल्वेनं केली आहे. देशाच्या इतर भागातली भूजल समस्या कशी टाळता येईल याची सुद्धा हे पथक चाचपणी करणार आहे. आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार काल संपला. या टप्प्यात आसाममध्ये उद्या 65 जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी 539 उमेदवार रिंगणात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सर्बानंद सोनोवाल यांचं भविष्यही उद्याच मतदान यंत्रात बंद होणार आहे. पश्चिम बंगालमध्येही उद्या 8 जागांसाठी मतदान होणार आहे. पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती उद्या जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. राज्याच्या त्या 13व्या मुख्यमंत्री ठरतील. राज्यपाल एन व्होरा त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. जम्मू इथल्या राजभवनात होणाऱ्या या शपथविधी समारंभाला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि जितेंद्र सिंग उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशातल्या बिजनौर इथं काल मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी तंझील अहमद यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अहमद ठार झाले असून त्यांची पत्नी आणि मुलगा जखमी झाले आहेत. पठाणकोट इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपास पथकात त्यांचा समावेश होता. रात्री उशिरा लग्न समारंभ आटपून घरी परतत असताना मोटरसायकलवर आलेल्या दोघा अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांची कार थांबवली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. अहमद यांची दिल्लीत नियुक्ती करण्यात आली होती. लग्न समारंभासाठी ते आपल्या गावी आले होते. भारतानं 2015-16 या वर्षात विक्रमी 245 लाख टन इतक्या युरियाचं उत्पादन केलं असून यामध्ये भारत लवकरच स्वयंपूर्ण होईल अशी अपेक्षा केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केली आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. युरियाच्या उत्पादनात अशीच वाढ राहिली तर पुढील 2 वर्षात भारत सर्वसामान्य खताची निर्यात करू शकेल. मेक इन इंडियाचाच हा परिणाम असल्याचं अहिर म्हणाले. पूल आणि बोगदे बांधणीतील कौशल्यामुळे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाचं काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. हिमालयातल्या कठीण पर्वतराजीत बोगदे बांधण्याचं 80% काम कोकण रेल्वेनं यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. पाहूया हा वृत्तांत. कधी काही अशक्यप्राय वाटणाऱ्या पश्चिम घाटातल्या डोंगराळ धोकादायक भागातून जाणाऱ्या महाराष्ट्रातील रोहा ते कर्नाटकातील ठोकूर या 736 किलोमीटर मार्गावर 91 बोगदे आणि 2000 पूल बांधण्याचं काम कोकण रेल्वेनं पूर्ण केलं आहे. पूल आणि बोगदे बांधण्यातलं त्यांचं कौशल्य आणि अनुभवामुळे देशविदेशातही कोकण रेल्वे कॉर्पोरेशन कार्यरत आहे. पायाभूत सुविधांमध्ये बोगद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण भूरचना, खडकांचा प्रकार आणि उंच सखल भागामुळे बोगदे बांधणं सोपं नसतं. कोकण रेल्वेला पश्चिम घाटाचा अनुभव असला तरी हिमालयातली भूरचना वेगळी आहे. त्यामुळे तिथे येणाऱ्या अडचणीही वेगळ्या आहेत. त्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे प्रकल्पाचा खर्च आणि वेळ वाढू शकतो. कोकण रेल्वे बांधत असलेल्या 28 किलोमीटरपैकी 23 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे. त्या मार्गावर 14 बोगदे आहेत. 5 नंबरचा बोगदा हा सर्वात लांब आहे. 6 किलोमीटर लांबीच्या या बोगद्याचं काम सुरू आहे. स्थैर्य आणि सुरक्षा वाढावी पण बांधकामाचा खर्च आणि वेळ कमी व्हावा यासाठी कोकण रेल्वे नवीन ऑस्ट्रियन पद्धतीचा वापर करत आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी मुख्य अभियंते हेगडे यांच्याकडून माहिती घेतली.
एक्चुअली इसका फर्स्ट ऑफ ऑल ये जो हम लोग टनलिंग मेथड जो कर रहे हैं ये टोटली न्यू टेक्नोलॉजी, दैट इज NATM, न्यू ऑस्ट्रेलियन टनलिंग मेथड। इसमें ये जो कोई भी सुरंग मार्ग का 3 किलोमीटर का ऊपर जो रहेगा उसमें एक सेफ्टी ट्यूब बनता है, इसका बोलते हैं एस्केप टनल। उसमें जो मेन टनल और सेफ्टी ट्यूब का जो कनेक्शन है एवरी 375 मीटर का क्रॉस पैसेज रहेगा, सो दैट इन केस ऑफ एनी इवेंचुअलिटीज एनीथिंग हैपन देन ये लोगों को उसमें एस्केप टनल से बाहर कर सकता है। इन एडिशन टू दैट इवन फॉर लॉन्ग टनल्स दे विल गोइंग टू प्रोवाइड दिस आवर CCTV कैमरास आल्सो फॉर द लॉन्गर टनल्स। जगभरातल्या बोगदा बांधकाम पद्धतीतल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या तुलनेत भारताला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी कोकण रेल्वे गोव्यामध्ये बोगदा तंत्रज्ञान संस्था स्थापन करणार आहे। ही संस्था बोगदा बांधण्यासंबंधीचं ज्ञान, तंत्रज्ञान, भूरचना, अनुभव आणि माहिती देणारं महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून भूमिका बजावेल। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मातृभाषेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे शालेय शिक्षण तरी मातृभाषेतूनच व्हावं, त्या दृष्टीनं आपल्या शिक्षणाची रचना केली पाहिजे, असं प्रतिपादन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं। पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातल्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना सुरेश प्रभू यांच्या हस्ते फर्ग्युसन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। पुरस्काराचं यंदाचं 10वं वर्ष आहे। शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात घडलेली घडण हीच आयुष्यात आपण कुठे स्थिरावणार हे ठरवत असते, म्हणूनच प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये त्याप्रमाणे बदल होणं गरजेचं आहे, असं मत सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं। सत्काराला उत्तर देताना भालचंद्र नेमाडे यांनीही मातृभाषेतून शिक्षण हे अत्यंत उपयोगी असल्याचा पुनरुच्चार केला। यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षितही उपस्थित होते। राज्यात ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य झालं होतं त्या सर्व स्थळांचा राज्य शासन विकास करणार आहे। त्यात नाशिकमधल्या आंबे दिंडोरी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मारक तसंच येवला इथल्या मुक्तभूमीचा समावेश असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली। मागास समाजाची स्थिती सुधारण्यासाठी राज्य शासन उपाययोजना करत आहे। या समाजातून उच्चपदस्थ अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी 50 विद्यार्थ्यांना दिल्लीत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येतं, अशी माहितीही त्यांनी दिली। यावेळी मागास आणि अपंग घटकातल्या लाभार्थ्यांना आर्थिक विकास महामंडळाच्या धनादेशांचं त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। तसंच दूत समतेचा, जागर महामानवाचा या लघुपटाचंही लोकार्पण करण्यात आलं। श्री नृसिंहवाडी इथं कन्यागत महापर्व काळाला ऑगस्ट महिन्यात सुरुवात होणार असून त्यासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 121 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। कन्यागत महापर्व काळासाठीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते। विकास कामाच्या एकूण निधीपैकी 17 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत। पर्यावरणपूरक भावना आणि श्रद्धेचा उत्तम मिलाप असलेलं बोधचिन्ह कन्यागत महापर्वासाठी दिशादर्शक आणि समर्पक असून त्याद्वारे हा संदेश दूरपर्यंत जाईल असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। 12 वर्षातून एकदा हा कन्यागत महापर्व काळ येत असतो। महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी इशिता शर्मा हिनं मुक्कामार कुंगफू प्रशिक्षण सुरू केलं आहे। मुंबईतल्या वर्सोवा इथं कुंगफूचं मोफत प्रशिक्षण दिलं जातंय। यासाठी इशिताचे प्रशिक्षक अलेक्स फर्नांडिस देखील तिला मदत करत आहेत। आठवड्याच्या शेवटी एकदा घेण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणात सध्या 5 ते 15 वयोगटातील 75 मुली कुंगफूचे धडे घेत आहेत। आप हर एक को रोक तो सकते नहीं हो, आप लड़कियों को और डरपोक तो बना नहीं सकते हो कि नहीं तुम बाहर मत निकलो, नहीं तुम ये मत करो। तो फिर मैंने सर को फोन किया, मैंने कहा सर कुंग-फू सिखा देते हैं उनको भी, और वो भी ज्यादा से ज्यादा क्या होगा, वो डरेंगे नहीं। इनसाइड ब्लॉक सिखाते, आउटसाइड ब्लॉक सिखाते, राइजिंग ब्लॉक सिखाते। सब लोग समझते लड़की कुछ भी नहीं कर सकती, हम पर लड़की प्रूफ करके दिखा सकती है कि लड़की कुछ कर भी सकती है। माँ बाप सोचते हैं कि लड़की खाली काम करने के लिए रहती है, लड़की को सब लोग समझते लड़की खाली बुद्धू रहती है, कुछ नहीं करती, पर हम प्रूफ कर सकते थे कि हम लड़की स्ट्रांग है, हम सब चीज कर सकते। बड़े होकर कोई तुमको मारेगा तो तुम उनको अटैक कर सकते हो, इसके लिए मैं कुंफू सिखाती हूँ। दीदी भैया लोग अच्छे से कुंफू सिखाने आते हैं, मेरे को बहुत सारे पंचीज आते हैं।
पुण्यातल्या दिनकर केळकर संग्रहालयाच्या वतीनं काल छंदभेद पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. प्राणीप्रेमी सतीश पांडे आणि जुगल राठी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि रवी परांजपे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचं हे दुसरं वर्ष आहे. छंदवेड्या व्यक्तींनी समाजातल्या भरकटलेल्या तरुणांना मार्गदर्शन करण्याची गरज विक्रम गोखले यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्याच्या प्रकाश बोरुडे या तरुण चित्रकाराच्या विविध चित्रकृतींचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आलं आहे. ॲक्रिलिक रंग, तैलरंग, जलरंग आणि शाईचा उपयोग करत अनेक कलाकृती त्यांनी साकारल्या आहेत. मानवी ओझं वाहून नेणाऱ्या सायकल रिक्षाची प्रथा बंद करून त्याऐवजी यांत्रिकी ई रिक्षा महाराष्ट्रात सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूर इथं व्यक्त केलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च अँड ह्युमन रिसोर्सेस नागपूरच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम पायांचं आणि दृष्टीबाधित बंधू भगिनींना स्टेनोग्राफी मशीनचं निःशुल्क वितरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. सायकल रिक्षा चालकांना तसंच अपंगांना ई रिक्षांचं वाटप करून त्यांना स्वयंरोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध करून देता येईल असंही ते म्हणाले. अपंगांची संख्या लक्षात घेता सामाजिक जाणीव ठेवून राज्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं मत केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी यावेळी व्यक्त केलं. गुंतवणूकदारांना वारेमाप परताव्याचा आमिष दाखवून त्यांची हातोहात फसवणूक करण्याचे प्रकार आजही सुरू आहेत. अशी फसवणूक करणाऱ्या 1482 कंपन्या देशात काही वर्षापासून कार्यरत असून त्यापैकी 280 बोगस कंपन्यांची चौकशी सेबीतर्फे केली जात असल्याची माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकार आणि इतर सरकारी संस्था 1202 बोगस कंपन्यांवर लवकरच कारवाई करेल असंही ते म्हणाले. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा राज्य पोलिसांनी उघडकीला आणला. या प्रकरणी आमदार रमेश कदम यांच्यासह आकृती बिल्डर्सचे मालक विमल शहा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 59 नेत्यांचा सहभाग असून प्रत्यक्षात मातंग समाजासाठी असलेला हा निधी त्यांनी 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरला असा आरोप सोमय्या यांनी केला. टंचाईग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यात आवश्यक ठिकाणी चारा छावण्या तातडीनं सुरू करण्यात येतील अशी माहिती साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी काल सातारा नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत दिली. टंचाईग्रस्त गावं, टँकरची सद्यस्थिती, उपलब्ध जलसाठा, चारा, मनरेगा यावर सविस्तर चर्चा झाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक धोरण ठेवून दिलेलं काम वेळेवर पूर्ण करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा असं शिवतारे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी या उद्देशानं वाशिम जिल्ह्यातल्या जनसेवा शेतकरी मंडळानं दूध संकलन केंद्र सुरू करून विकास साधला आहे. ग्रामीण जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांचं जीवनमान उंचावं यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या फाळेगाव इथल्या जनसेवा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष बालाजी कोरडे यांनी पुढाकार घेऊन दूध संकलन केंद्र सुरू केलं आहे. दूध संकलन केंद्रात येणाऱ्या सर्व शेतकऱ्याचे दूध संकलन करून प्रक्रिया युनिटमध्ये जाते. तिथं पॅकिंग करून दूध शेतकऱ्यामार्फत थेट ग्राहकाच्या हातात जात असल्यामुळं होणारा नफा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत कसा पोहोचण्यात येईल असा शेतकरी मंडळाचा उद्दिष्ट आहे. गव्हर्नमेंट रेटपेक्षा 2-4 रुपये जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. या दूध संकलन केंद्रामध्ये पिशव्यांमध्ये दूध बंद करणं, दुधामधील फॅट तपासणं, वजन करणं यासाठी संगणक आणि यंत्रांचा वापर केला जातो. यासाठी नाबार्डद्वारे RIP फंडातून 7,97,000 निधी उभारण्यात आला आहे. या केंद्रात 20 ते 25 शेतकरी नियमितपणे दूध आणून देतात. यातून 150 लिटरच्या जवळपास दूध संकलन होतं.
दूध पिशवीबंद करून ते पूर्वा या नावानं बाजारात आणण्याचा मंडळाचा मानस आहे. या उपक्रमामुळे दूध लाभार्थ्यांना रोजगार मिळाला असून फायदाही मिळतो आहे. आमच्या इथे जनसेवा शेतकरी मंडळाने जे दूध संकलन केंद्र, दूध डेअरी चालू केलेली आहे ते अतिशय फायद्याची असून आमच्यासाठी खूप मोलाची ठरलेली आहे. जे घरी अर्धा लिटर, 1 लिटर, 2 लिटर दूध राहायचं ते आम्ही इथं आणून देत असल्यामुळे आम्हाला पैसे मोबदला मिळतो. शेतकऱ्यांना रोजगार मिळवून देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याबाबत मोलाची भूमिका बजावणारा मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत आज संध्याकाळी कोलकाता इथल्या ईडन गार्डन मैदानावर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान जेतेपदासाठी लढत होणार आहे. याआधी इंग्लंडनं 2010 तर वेस्ट इंडिजनं 2012 मध्ये विश्वचषकावर नाव कोरलं होतं. त्यामुळे दुसऱ्यांदा विजेते होण्यासाठी दोन्ही संघ सर्वस्व पणाला लावतील. भारताविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेल अपयशी ठरला असला तरी सर्वांचं लक्ष त्याच्या स्फोटक फलंदाजीकडेच राहणार आहे. दरम्यान महिला T20 विश्वचषकात कोलकाता इथल्या ईडन गार्डन मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघादरम्यान सुरू असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 1 बाद 37 धावा केल्या आहेत. 2009 साली सुरू झालेल्या या स्पर्धेवर आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोनच संघांचं वर्चस्व राहिलंय. वेस्ट इंडिजचा संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला असून सलग चौथ्यांदा जेते होण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जय्यत तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जालन्याचे माजी खासदार अंकुशराव टोपे यांचं आज पहाटे 3 वाजता चेन्नईतल्या रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव शरीर औरंगाबाद विमानतळावर आज दुपारी आणण्यात येत आहे. तिथून ते जालना इथं त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार असून उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. टोपे हे समर्थ सहकारी साखर कारखाना आणि मत्स्योदरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्षही होते. सहकार आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या टोपे यांच्या निधनानं सहकार क्षेत्रातला जाणकार गमावला असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल, मात्र याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता. रावसाहेब दानवे यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड. राज्याचा विकासदर 8.5% वाढल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. हिंदू संस्कृतीनुसार कोणताही भेदभाव नसल्यामुळे महिलांना देवळात जायला बंदी करणं योग्य नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारची समिती भेट देणार. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज विजेतेपदासाठी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात झुंज. आणि सहकार क्षेत्रातील जाणकार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश टोपे यांचं दुःखद निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.